और ये वेदांतची पहिली पतंग। आता जी मगाची पतंग दाखवलेली त्याला पतंग उडवायची आहे। आता 8 फुटाची पतंग उडवायची आहे। आता परत जुगाड गेल्या 3-4 फिरक्या लावल्यात, 4 फिरक्या लावल्यात। आता बघूया पतंग उडते काय। मी प्रथमेश पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला असणार आहे अहमदाबादचा। काल आम्ही आलेलो अहमदाबादला, आज आहे रविवार 14 जानेवारी। अहमदाबादला आम्ही कशाला आलोय तर अहमदाबादला पतंग उडवायला तर आलो आहे आणि एक वेदांचं पण दुसरं एक काम आहे तर ते पण आहे। तर आज आहे 14 जानेवारी रविवार। तर आता मी अहमदाबादमध्ये काईट फेस्टिवल जो होतो इंटरनॅशनल त्याचा व्हिडिओ पण दाखवेन आत्ताच। आत्ता आम्ही रूमवरती आहे। तर आम्ही आता रूम घेतलेली, काल आम्ही संध्याकाळी आलो 6 वाजता। तर काल तर संध्याकाळी व्हिडिओ वगैरे काही काढला नाही कारण का थकलेलो आणि संध्याकाळी असं बघत बसलो। तर आजचा व्हिडिओ पूर्ण आजच्या डेचा असणार आहे, डे 1चा अहमदाबादचा। तर खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर आता तुम्हाला रूम दाखवतो आमची, इकडे आम्ही राहतोय ती। आणि मग आपण निघूया इकडनं आणि का आता वाजत आले 9:30, 10 वाजता वेदांतला जायचं आहे। तर 9:30 वाजत आलेत, गाडी खालीच उभी आहे, आपण रूमवरती आहे। तर गाडी घेऊन जाऊ आणि मग वेदांतला सोडतो आणि मग तुम्हाला दाखवतो नंतर पुढचं अहमदाबाद काईट फेस्टिवल। तर मग चला। तर तुम्ही बघू शकता आपण जिथे रूमवर राहिलो तिथे आता आपण रेडी झालो आजच्या दिवसासाठी। आजची कपडे आपले घालून झालेत आणि आता 9:30 वाजलेत आणि तुम्ही इकडे बघू शकता। तर हा आपला बेड आहे आणि इकडनं आतमध्ये जर गेलो तर हा आपला वॉशरूम, पूर्ण एवढीच रूम आहे आपली। आणि इथे TV आहे, वायफाय तर आहेच। आणि इकडे बाजूला गेलो अजून तुम्हाला दाखवतो तर हा इकडे बाल्कनी आहे, पण आता बाल्कनीमध्ये सध्या आम्ही कपडे वाळत घातलेत। आणि हा वेदांत आणि आत्ता वाजत आले 9:30। तर आपण निघतोय आता इकडनं, तुम्हाला दाखवतो खाली पण। तर मग चला मित्रांनो, निघालोय आता आपण बाहेर। तुम्ही बाहेर बघू शकता इथे आपण आपली गाडी पार्क केली आहे आणि पाठी आपलं हॉटेल आहे। तर आता आपण निघतोय आणि हा वेदांत। आणि इथे एक चांगलं आहे, इकडे हेल्मेट घालायची गरज नाही, कोणीच हेल्मेट घालत नाही इकडे। तर आम्ही पण आता हेल्मेट नाही घेतलं। आता वेदांतला सोडतो आणि मग तुम्हाला भेटतो काईट फेस्टिवलमध्ये। तर मग चला, सोडलं आहे। आता वाजले जवळजवळ 10:45 होत आलेत। आता मी आलो आहे काईट फेस्टिवलच्या इथे, गेटच्या बाहेरच उभा आहे। आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि मला दाखवतो। आता जास्त तर उडत नाहीत, काल संध्याकाळी तर खूप उडत होत्या। आता एक ऑलमोस्ट 10-15 काईट दिसतात आहेत मला। आता तुम्हाला दाखवतो। काल आम्ही काईट फेस्टिवलच्या आतमध्ये तर नव्हतं एंटर केलं, आम्ही तिथे साबरमतीच्या इथेच फिरत होतो। आता आपण काईट फेस्टिवलच्या इथे आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो। आता आपण ग्राउंडच्या इथे फायनली एंटर करतोय। तर तुम्ही पाठीच बघू शकता गुजरात टायटन्सच्या इथे पूर्ण कॅम्प लागलाय आणि बाजूलाच पतंग आहे, त्याच्यावर लोक खूप सारे फोटो वगैरे काढतात आहेत। तर आता आपण अजून पुढे जाऊया आणि आता आतमध्ये जाऊया, आतमध्ये काय काय आहे ते बघूया। तर मग आणि मित्रांनो, आपण आता आतमध्ये आलोय गेटच्या इकडे। तर गेटच्या इथे आतमध्येच तुम्ही बघू शकता एंट्रीला खूप मस्त असं बनवलेलं आहे। आता इकडनं अजून पुढे जाऊया आणि बघूया आतमध्ये काय काय आहे ते। तर मग चला, आता मी काईट फेस्टिवलच्या इथे आतमध्ये एंटर केलो आहे। आतमध्ये येतात तिकडे खूप सारे स्टॉल्स आहेत, ते तुम्हाला नंतर दाखवतो। आता मी पहिल्या पुढे जातो काईट फेस्टिवलच्या इथे। तर मग चला। आणि इथे तुम्ही बघू शकता या साईडला पण पूर्ण स्टॉल्स आहेत आणि त्या साईडला पण स्टॉल्स आहेत आणि इथे पूर्ण डेकोरेशन केलं आहे। पुढेच मोठ्या मोठ्या पतंग उडतात आहेत, वरती पण बघू शकता आणि अजून पुढे आणि खूप साऱ्या पतंगी अजून स्वस्तात आहेत आणि आपण इकडेच आहेत। आत्ता तर मी एकटाच आहे कारण का वेदांत गेला आहे बाहेर। आता माझ्याकडे ॲटलिस्ट 2 तास आहेत 1 वाजेपर्यंत। तर मी आता फिरतोय इकडे, पतंग वगैरे घ्यायची आहे, मार्केट वगैरे फिरायचं आहे। तर वेदांत यायच्या आधी ते मी सगळं करून घेईन। तर आता बघू शकता तुम्ही इकडे
बघितलं असेल पार्टी, आता खूप साऱ्या काईट्स उडतात आहेत आणि खूप साऱ्या काईट्स उडायला लागतात पण आहेत. आत्ता वाजत आलेत जवळजवळ 11:30 वाजून गेलेत, 11:45 होत आलेत आणि मला पतंग घ्यायचे आहेत. कारण का वेदांत 1 वाजेपर्यंत वेदांत फ्री होईल, मग 2 वाजता आपल्याला जायचं आहे पतंग उडवायला. तर त्याच्या आधी आता मी आता काईट मार्केट काईट फेस्टिवलला सुरुवात तर झालेली आहे. आता हे संध्याकाळपर्यंत झाले. आता खूप साऱ्या पतंगी अजून ढगात येतील, कारण का आम्ही काल संध्याकाळी आलेलो, खूप साऱ्या पतंग होत्या. आता पण आहेत बऱ्यापैकी, पण अजून पण येतील. आता खूप जण काईट प्रिपेअर करतात आहेत. तुम्ही आता पार्टी बघू शकता की पार्टी पण खूप साऱ्या काईट्स आहेत. तर आता आपण जाऊया आणि पतंग घेऊया विकत पतंग मार्केटमधनं. तर मग चला आता पतंग घ्यायला. आणि काईट फेस्टिवल अजून मी तुम्हाला दाखवतो आता फ्रंट गेटचं वगैरे. आता तर मी एकदम लास्टपर्यंत आलो आहे आणि इकडे पण मागे बघू शकता पूर्ण असा स्टेज वगैरे बांधला आहे. काल रात्रीचे शो वगैरे चालू होते. आम्ही रात्री आलेलो तेव्हा फिरायला, तेव्हा इकडे पूर्ण असं कार्यक्रम वगैरे चालू होते. पूर्ण हफ्ताभरचा फंक्शन होता इकडे. गेल्या संडेला इकडे इनॉग्रेशन झालेलं आणि आज लास्ट डे आहे. तर आता तर सुरुवात आहे. आता आपण पुढे जाऊया अजून दिवसाची. आता आधी आपण आपल्या पतंग वगैरे घेऊया. मांजा तर आहे माझ्याकडे, मला अजून घ्यायचा आहे पण तो आपण नंतर घेऊ. आधी वेदांतला येऊ दे, मांजा मी नंतर घेईन. आत्ता फक्त आज उडवण्यासाठी जेवढा पतंग लागतात तेवढा मी घेतो आणि मग आपण जाऊया आपल्या एका मित्राकडे ज्याने आपल्याला इथे इन्व्हाइट केलं आणि मग आपण जाऊया पतंग उड्या. तुम्हाला बाकी सगळं व्लॉगमध्ये दिसेलच. तर मग चला. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण तिथे काईट फेस्टिवलच्या इथे जाऊन आलो. आता आपण जिकडे एंट्री केलेलं आहे तिथे काईटचं एक म्युझियम पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. आणि इथे असे खूप सारे फोटो पॉईंट्स काढून ठेवलेत त्यांनी, तर इथे पण खूप लोक फोटो वगैरे काढत असतात. तर आता आपण जाऊया आणि काईटचं म्युझियम बघूया. तर इथेच एंट्रीलाच पार्टी आहे माझ्या. तर तुम्हाला आतमध्ये जातो आणि दाखवतो काईटचं म्युझियम. तर मग चला. मित्रांनो तुम्ही म्युझियम वगैरे बघितलं असेल. म्युझियममध्ये गुजरातचं जेवढं पण टुरिस्ट स्पॉट्स आहेत ते पूर्ण दाखवलेत. म्हणजे कुठे कुठे तुम्ही गुजरातमध्ये फिरू शकता किंवा गुजरातचे जे फेमस स्पॉट्स आहेत ते सगळे लावले आतमध्ये. आणि काईटबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन आतमध्ये दिली. तर मित्रांनो तिकडे एंट्री आहे, तिकडे फूड स्टॉल वगैरे पण सगळे आहे. पार्टी तुम्ही बघू शकता, फूड स्टॉल वगैरे पण. तर आता मी इकडनं एक्झिट करतो कारण का आता 12 वाजत आलेत. अजून 1 तासाने वेदांत येईल, कारण का मला आता जायचं आहे नदीच्या त्या साईडला ओल्ड सिटीमध्ये, कारण का तिकडेच काईट मार्केट आहे. तर मग वेदांत यायच्या आधी मला पतंग घ्यायचे आहेत, कारण का नंतर आपल्याला मग जेवून डायरेक्ट पतंग उडवायला. मग म्हणून आम्ही आता चाललो आहे मी इकडनं. तर काईट फेस्टिवल तर खूप मस्त आहे, कारण का आम्ही काल संध्याकाळी पण आलेलो. संध्याकाळी तर खूप काईट उडत होत्या, आता पण उडतात आहेत. आणि आज लास्ट दिवस आहे तर खूप मजा येते. आज फर्स्ट टाईमच आलो मी काईट फेस्टिवल. हे आजपर्यंत मी मोबाईलवर ती म्हणजे व्हिडिओमध्येच बघत होतो, आज स्वतः शूट करतो आहे. खूप मजा येते. आणि बॅक साईडला तुम्ही बघू शकता फूड कोर्ट आहे पूर्ण. आता आपण जाऊया त्या साईडला आणि घेऊया पतंग. तर मग चला. त्यांना आता आपण पोचलो आहे की आपण आता काईट फेस्टिवल एन्जॉय केला अहमदाबादचा. आणि ज्यांच्या थ्रू आपण ज्यांचा व्हिडिओ बघून इकडे आलेलो, म्हणजे इकडे काईट फेस्टिवल एन्जॉय करण्यासाठी, तर हेच ते आहेत. कसं काय महाराष्ट्र यांनीच आपल्याला इन्व्हाइट केलेला इकडे पतंग उडवण्यासाठी. आणि इकडे आल्यावर वेदांत पागल झाला आहे, कारण का खूप पतंग उडतात इथे सकाळपासून. आणि आत्ताच नाही. आणि ज्यांच्या घरात आपण आलोय त्यांची मी मोठी पतंग युट्यूबवरती बघितलेली गेल्या वर्षीच्या व्हिडिओ मधली. तर ही पतंग बघू शकता इथे बाहुबली पतंग. केवढी मोठी पतंग तर मी पहिल्यांदाच बघितली. आपल्या मुंबईमध्ये तर असं काय नसतं. आपण चारकोपला पतंग उडवायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चारकोपला पण खूप गुजराती गावड आहे, पण अशी पतंग इकडे पहिल्यांदाच बघतोय. तर खूप मजा येणार आता व्हिडिओमध्ये पुढे, तर तुम्हाला दाखवतो. तर मग चला. आता आपण बघू शकतो मित्रांनो, आपण आलो आता कोडमध्ये. म्हणजे आता इकडे पण खूप सारा मॉल आहे. तुम्ही वरती बघू शकता पूर्ण पतंगच पतंग आहेत. आणि इकडे बघू शकता तपन भाई यांनी आपल्याला बोलवलंय. आणि त्यांचा पण व्हिडिओ आपण गेल्या वर्षी बघितलेला, कारण का ते तपन भाईंनी त्यांचा व्हिडिओ टाकलेला. तर गुजरातमध्ये तर खूप चांगलं आहे. आणि आम्ही जेवून आलो तरी पण आता त्यांचा व्हिडिओ बघून आलेलो, तर ते बोलतात की जर गुजरातमध्ये आलोय तर खाल्ल्याशिवाय सोडतच नाही ते लोक. तर मग आता तर इकडेच खावं लागणार. आता बघूया. आता आहे आपण इथे संध्याकाळपर्यंत, तर खूप मजा येणार आहे. तर बघूया. मित्रांनो आता आपण आलोय. आता आल्या पहिलेच आपण खातोय. आता या सगळ्या डिश आहेत ते आपल्याला तपन भाई सांगतील कुठल्या कुठल्या डिश आहेत तर ते सांगतील. आता बघा वा काय हे काय ये खिचड़ा है। हाँ खिचड़ा है। ये है चिक्की। हाँ ये है भरेला रिंगन।
हाँ। बैंगन बैंगन हाँ, बैंगन और ये तो उलियो है। बूंदिया और ये है भाखरी। हाँ। हाँ? ये है भाखरी बराबर। हाँ। ये रोटी का अपडेट वर्जन है। हाँ? का? मित्रांनो, आपण आपली पहिली पतंग उडवते, वेदांत बांधतोय कंदी आणि इकडे तुम्ही पाठी बघू शकता केवढी मोठी पतंग आहे. आता पहिली पतंग उडवते, काय उडते ते बघूया. जाऊ वेदांत. वेदांत कसं वाटतं इकडे येऊन? हे वेदांत कसं वाटतं इकडे येऊन? उडूया पहिली पतंग. तो अभी आसमान में चल रही है गुजरात टाइटंस वर्सेस मुंबई इंडियंस। मुंबई इंडियंस जीतेगी, क्या बात है। हमारे होम ग्राउंड में आके कहते हो कि मुंबई इंडियंस जीतेगी, क्या बात है। क्या बात है, बाप रे बाप। तो मुंबई इंडियंस ने अपना दबदबा जमाते हुए और गए। क्या बात है, क्या गए गुरु, बाप रे। आपकी पतंग है कि झाड़ू है आसमान को साफ कर रही है। बाप रे बाप। तो विकेट पे विकेट लिए जा रहे हैं ये तो। दिवसाची पहिली पतंग उडून झाले, 6-7 पेज कापून झाल्यात, खूप मजा आली. आता वेदांत उडवते पहिली पतंग त्याची. आता बघूया वेदांत किती पेज कापतो ते पहिल्या पतंगनी. आता बघूया, तर मग चला. और ये वेदांतची पहिली पतंग. और गोल, पहिली गोल. रामे मांजा रे ढील सोड. मित्रांनो, खूप मजा येत आहे, खूप साऱ्या पतंग उडवत आहे. आता तप्पन बाईने आपल्याला नवीन मांजा दिलाय, बरेली लॉयल. आता टेस्ट करूया कसा आहे तो मांजा तो. और ये नया मांजा टेस्ट करते हुए हम. हा नवीन मांजा तप्पन बाईचा, तप्पन भाऊंचा पहिला मांजा पतंग. आता एक टेरिसवरनं उतरलोय, आता दुसऱ्या टेरिसवर चढतोय. आता मोठी पतंग उडवायची म्हणून दुसऱ्या टेरिसवर चाललोय. आता मोठी पतंग उडवायची, वेदांत पार्टी आहे. आणि आता दुसरी पतंग वरती इथे उडवायची. आता या घरावर जायचं आपल्याला. तर चला आता वरती जाऊन या घरावरती जाऊया आणि बघूया आता इकडनं अजून हे. वेदांत भाऊ चढलाय वरती. आता या दुसऱ्या टेरिसवरती आपण, आणि इकडनं पण तुम्ही बघू शकता. सही है. और ही आमची मोठी पतंग जाताना. अरे इकडे जुगाड केलेला आहे, 3 फिरकी लावलेली आहे. आता मोठी पतंग टाकले वरती. आता जी मगाशी पतंग दाखवलेली ती आता पतंग उडवायची आहे. आता 8 फुटाची पतंग उडवायची आहे. आता परत जुगाड केलाय, 3-4 फिरक्या लावल्यात. 4 फिरक्या लावल्यात. आता बघूया पतंग उडते काय, बघा.
पैसा वसूल मूवमेंट बहुत बड़ा पतंग। म्हणजे आज संडे होता, आज होती 14 तारीख। आज इथे उत्तरायण मनवली गेली, तर त्याचा व्हिडिओमध्ये आता मी शेवट करतोय। आत्ता वाजले 8:30, आम्ही आत्ता जस्ट रूमवरती आलो। खूप मजा आली आज दिवसभरामध्ये। तर आत्ता रूमवरती आलो, आत्ता जेवायला आता आम्ही बाहेर चाललोय। वेदन बोलतो बाहेरच जाऊन खाऊया। आधी आमचा प्लॅन होता की आम्ही स्विगीवरनं रूममध्येच मागवतो, पण आता आम्ही बाहेरच जाऊन खातोय। तर आता निघतोय, आता जरा फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून आणि आता निघतोय। तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो आजच्या दिवसाचा। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि जे तपन बाईंनी आपल्याला बोलवलेलं, त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केला आणि जे सांगितलेलं तसंच होतं। आता उद्या आम्ही दुसरीकडे जाणार आहे, तर त्याचा आपण वेगळा ब्लॉग येईल। तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतोय डे 1चा। तर खूप मजा आली आजच्या ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही भेटतो तुम्हाला अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।